तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं. जर आपण FIDI डाटा बघितला कालचा तर आपल्याला त्यामध्ये काय दिसतं, जवळजवळ FIने काय केलं, नेट 922 CRची काय केली आहे, बाईंग केली. आणि DIने काय केलं, जवळजवळ 1571 करोडची काय केली, बाईंग केली. म्हणजे दोघांचा व्ह्यू कसा होता, दोघांचा व्ह्यू पॉझिटिव्ह होता. आणि ज्यावेळेस असं येतं मार्केटमध्ये एकदम स्ट्रॉंग रॅली आपल्याला बघायला भेटते, राईट. आणि दुसऱ्या दिवशी कधी ज्यावेळेस मागच्या दिवशी असं झालेलं असतं तर दुसऱ्या दिवशी कधी प्रॉफिट बुकिंग होती. प्रॉफिट बुकिंग झाल्यावरती मागच्या दिवसाचा लो खूप महत्त्वाचा असतो, त्या लो नंतर एकदम स्ट्रॉंग आपलं मुवमेंट कुठेतरी बघायला भेटत असते. ओके, आता हे झालं आपलं डेलीचं. पण आपण जर मंथली बघितलं तर मंथली काय दिसतंय, मंथलीसुद्धा सेमच असणार आहे, कारण मंथ कालच स्टार्ट झालं. ओके, सो दोघांचाही तोच व्ह्यू आहे. 922 CRची काय केली, FIने काय केली, बाईंग केली. आणि 1571 CRची काय केली, DIने बाईंग केली. ओके, आता हे झालं आपलं FIDI. पण यानंतर जर ग्लोबल मार्केट बघितलं तर त्यामध्ये आपल्याला काय दिसतंय ते बघूया. आज जर आपण ग्लोबल मार्केट बघितलं त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे आपलं गिफ्ट निफ्टी. कारण गिफ्ट निफ्टीचा प्रिव्हियस आपल्याला समजतं की मार्केटमध्ये काय चालणार आहे. गिफ्ट निफ्टी जर बघितलं तर 17 पॉईंटनी निगेटिव्हमध्ये चालू आहे. म्हणजे मार्केट कुठंतरी शॉर्ट टर्ममध्ये निगेटिव्ह ओपन होऊ शकतं. आणि ध्यानात ठेवा, प्रिव्हियस डेचा लो खूप महत्त्वाचा असणार आहे आजच्या मार्केटसाठी. ओके, सो त्यानंतर जर बघितलं आपण US मार्केटचा डाऊजोन्ससुद्धा पॉझिटिव्हमध्ये आहे. S&P 500सुद्धा पॉझिटिव्हमध्ये आहे. नॅसडॅकमध्ये खतरनाक मुवमेंट 550 पॉईंटची मुवमेंट आपला नॅसडॅकमध्ये बघायला भेटली. ओके, पण त्यानंतर जर खाली आले थोडे तर खाली काय दिसतं आपण ते बघूया. खाली जर युरोपियन मार्केट बघितलं तर FTSE सर्वात महत्त्वाचं, ते कुठेतरी कन्सॉलिडेट करत आहे. कॅक पॉझिटिव्हमध्ये आहे, डॅक्स पॉझिटिव्हमध्ये आहे, राईट. आणि कॅकमध्ये खूप सारी डॅक्समध्ये खूप जास्त मोठी मुवमेंट आपल्याला बघायला भेटली. एशियन मार्केटमध्ये आले तर निकायमध्ये खूप स्ट्रॉंग गिरावट बघायला भेटली. जवळजवळ 450 पॉईंटचे निगेटिव्ह मार्केट. स्ट्रेट टाईम बघितलं ते सुद्धा कुठेतरी कन्सॉलिडेट, हँगसेन वगैरे यांचा जास्त इम्पॅक्ट मार्केटवरती होत नाही. पण त्यांना तेव्हा कुठंतरी आपलं जे आहे ते ग्लोबल मार्केटमध्ये गिफ्ट निफ्टीचा फार मोठा इम्पॅक्ट होतो. आणि जे रूल्स रेग्युलेशन बदलले आहेत त्याचा तर खूप भयानक इम्पॅक्ट मार्केटवरती होतो. आणि शक्यतो 3 नंतरची ट्रेडिंग तुमची टाळा, राईट. 3 नंतर जो मार्केटमध्ये होणार आहे त्यामध्ये कुठंतरी मॅनिप्युलेशन आता कमी होणार आहे. एक्सपायरीच्या दिवशी 3 नंतरची ट्रेडिंग टाळा, नाही तर खूप जास्त लॉस तुम्हाला होऊ शकतो. थँक्यू सो मच.